जळगाव जिल्ह्यातल्या रावेर मतदारसंघातनं भाजपनं रक्षा खडसे यांच्यावरचा विश्वास कायम ठेवलाय। त्यांना उमेदवारी मिळाली आहे। रक्षा खडसेंना उमेदवारी मिळाल्यावरती शरदचंद्र पवार पक्ष एकनाथ खडसेंना उमेदवारी देईल अशी सुद्धा चर्चा आहे। मात्र आपली प्रकृती ठीक नाही असं कारण पुढे करत एकनाथ खडसेंनी एक प्रकारे निवडणूक न लढवण्याचे संकेत दिलेत। जर डॉक्टरांनी परवानगी दिली तरच आपण निवडणूक लढवू असंही त्यांनी सांगितलंय। त्यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीत मात्र संभ्रमाचं वातावरण आहे। यावरती एक उपाय म्हणून एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली जावी अशी मागणी शरदचंद्र पवार पक्षाकडून केली जाते। दरम्यान रोहिणी खडसेंना उमेदवारी मिळाल्यास नणंद विरुद्ध भाऊजे असा सामना रावेरमध्येही पाहायला मिळू शकतो। तर रावेरमधनं आता राष्ट्रवादीकडनं पवार गटाकडनं शरद पवार यांच्या गटाकडनं संधी कुणाला मिळणार याची उत्सुकता वाढलेली आहे। रक्षा खडसे यांनी सुद्धा काल प्रतिक्रिया देताना म्हटलं की त्यांना सुद्धा कुठेतरी उमेदवारीबद्दलची धाकधूक होती, परंतु पुन्हा एकदा सलग तिसऱ्यांदा पक्षानं त्यांच्यावरती विश्वास दर्शवलेला आहे। त्यामुळे खडसेंच्या घरात रक्षा खडसेंना उमेदवारी मिळालेली असताना एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांची भूमिका काय असेल, शरदचंद्र पवार गटातनं त्यांना उमेदवारी दोघांपैकी एकाला जाहीर होणार का हे पाहावं लागेल। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे सध्या आपल्या सोबत आहेत। चंद्रशेखर, रक्षा खडसेंवरती पुन्हा एकदा जेव्हा भाजप विश्वास दर्शवतंय तेव्हा राष्ट्रवादीची काय भूमिका, शरदचंद्र पवार गटाची नेमकी काय भूमिका असेल असा अंदाज आहे? त्यांचं तिकीट कापलं जाईल असं एक मानलं जात होतं, मात्र भाजपनं त्यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे, त्यांना उमेदवारी दिलेली आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकनाथ खडसे जे आहेत त्यांची उमेदवारीसाठी आपण प्रमुख दावेदार आहेत अशा प्रकारचं वक्तव्य सातत्यानं एकनाथ खडसेंनी केलेलं होतं। मात्र प्रकृतीचं कारण त्यांनी आता सांगितलेलं आहे की सध्या प्रकृती माझी ठीक नसते, अजूनही एक ऑपरेशन करायचं आहे आणि डॉक्टरांनी साथ दिली तरच आपण निवडणुकीला उभं राहू शकतो अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि काही कार्यकर्ते त्यांनी काल शरद पवारांकडे मागणी केलेली आहे की त्यांच्या कन्या ज्या आहेत रोहिणी खडसे यांना उमेदवारी द्यावी। आणि या मागणीवरती आता खरं तर विचार विनिमय होत आहे की एकनाथ खडसे जर उभे राहू शकले नाही तर रोहिणी खडसेंना उमेदवारी मिळावी। खडसेंनी मात्र अन्य काही नावे पुढे केलेली आहेत। त्यामुळे आता खरंच शरद पवार गट नक्की कोणाचं नाव पुढे घेतो आणि कोणाला उमेदवारी देतो याकडे तर खरं लक्ष लागलेलं आहे। बरोबर। आणि जर रोहिणी खडसेंना उमेदवारी दिली गेली शरदचंद्र पवार गटाकडनं तर बारामतीप्रमाणे कदाचित रावेरमध्ये सुद्धा नणंद विरुद्ध भाऊजे असा सामना रंगल्याचं चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळू शकतं। धन्यवाद चंद्रशेखर या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।